मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरी, पक्षांतराने म्हटलं तर खंजीर वगैरे गोष्टी काही नव्या नाहीत। या राजकीय गोष्टींचा इतिहास खूप मोठा आहे, पण आपल्या महाराष्ट्र राज्यालाही मोठी राजकीय परंपरा आणि संस्कृती आहे। अनेक राजकीय वादळ पाहणारा आपला महाराष्ट्र आज पुन्हा एका नव्या राजकीय वादळाचा साक्षीदार होतोय आणि या वादळाच्या केंद्रस्थानी पुन्हा आहे ती ठाकरेंची शिवसेना। खरं तर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन हा उद्याच आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष 60वा वर्धापन दिन साजरा करणार आहेत। त्यामुळे दोन्ही शिवसेना चर्चेत आल्या असत्याच, पण दोन्ही पक्ष आज पुन्हा चर्चेत येण्याचं कारण आहे ते ऑपरेशन टायगर। होय मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेत 6 लोकसभा खासदारांच्या बंडाळीची चर्चा सुरू असतानाच आज पक्षाच्या संसदीय दलाची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यासाठी सगळ्या खासदारांना संदेशही दिला होता। पण त्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार गैरहजर राहिले आणि राज्यात ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं स्पष्ट झालं। आता हे 6 खासदार कोण आहेत, त्याचा काय परिणाम होणार आहे आणि त्यानंतर पक्षात कोणत्या हालचाली सुरू झाल्या आहेत, हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत, त्याचं विश्लेषणही करणार आहोत। नमस्कार, मी विजय साळवी, तुम्ही पाहताय झिरो ओव्हर। मंडळी, साल 2019 होतं। राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता। एकाही पक्षाला बहुमत नव्हतं। भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची आवश्यकता होतीच, पण भाजप विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी तयार झाली। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री बनले। मुख्यमंत्री बनताच ठाकरेंसमोर पहिलं संकट उभं राहिलं ते कोविडचं। त्यानंतर आलं आर्थिक संकट। या सगळ्या संकटांनंतरही ठाकरेंचं सरकार स्थिर होत होतं। राज्याचा गाडा सुरळीत सुरू होता, पण नेमका याच काळात म्हणजे जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उभी फूट पडली। ही फक्त आमदारांची फूट नव्हती, तर शिंदेनी शिवसेना पक्षावरच आपला दावा ठोकला। लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या जोरावर शिंदेना पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव या दोन्ही गोष्टी मिळाल्या। बरं, तेव्हा शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिला आरोप कोणता केला, तर तेव्हाचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे निधी देत नाहीत। दुसरा आरोप होता संजय राऊतांची नियमित पत्रकार परिषद आणि ठाकरे वेळ देत नाहीत। त्यांचा सर्वात मोठा आरोप काय होता, तर हिंदुत्वाचा मुद्दा सोडून काँग्रेससोबत सत्ता नको। साल बदललं, बंडखोर बदलले, पण मंडळी कारणं तीच राहिली। ठाकरेंच्या पक्षातील 9 पैकी 6 लोकसभा खासदारांनी आज आपल्या बंडाची कारणं दिली आहेत। एक काँग्रेस, दुसरं संजय राऊत। म्हणूनच की काय कोण जाणे, पण तब्बल 2 दशकं सोबत राहिलेल्या भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना एक सल्ला दिलाय। तो नेमका सल्ला काय आहे, तो आपण आधी पाहूया। तुम्ही ग्राउंडवर आहात कुठे? तुम्ही सकाळपासून जे बस सगळं आपली बडबड सुरू करतात, त्यामुळे आता लोक तर वैतागलेत, पण तुमचे लोक सुद्धा वैतागलेत। खासदारही वैतागलेत, काही दिवसांनी बघा आमदारही वैतागलेले आहेत आणि पुन्हा काही बघा लवकरच मुंबईसारख्या महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा तुम्हाला आता जय महाराष्ट्र करतील। प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे, प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेला, की बाबा या माणसाला आवरा उद्धवजी, अन्यथा तुमचं काही राहणार नाही। खरं म्हणजे ज्यावेळेला उद्धवजी आम्हाला सोडून गेले, औट घटकेचे राज्याचे झाले, 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेलाच मी म्हटलं की तुम्ही हा ह्युमन बॉम्ब आहे। झालं काय शेवटी? तुम्ही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात, त्यांचे गुणगान गात बसलात, तुमची सगळी वोट बँकच गेली। त्यामुळे महापालिकेत काय झालं, नगरपालिकांमध्ये काय झालं, विधानसभेमध्ये काय परिस्थिती झाली तुमची? अतिशय दयनीय परिस्थिती झाली त्यांची आणि या पुढच्या काळामध्ये अजून त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे। मंडळी, गिरीश महाजन काय बोलले हे तुम्ही स्वतः ऐकलेत आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या त्याच दाव्यावर आहे आपला आजचा प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा प्रश्न, सत्तेसाठी भाजपची साथ सोडणं ही उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी चूक? हा भाजप नेत्यांचा दावा पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले आहेत। मंडळी, खरं तर आज दिल्लीत काय घडलं त्याचाही आढावा घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं, कारण त्यावरच शिवसेनेच्या 6 लोकसभा खासदारांसोबत काय होणार याचा अंदाज येतो। आता हेच पहा, 9 लोकसभा खासदारांपैकी 6 जणांचा गट स्थापन झाला तर त्यांच्यावर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही। म्हणजेच काय,
तर त्यांना 2029 सालापर्यंत आपली खासदारकी टिकवायची असेल तर त्या 6 जणांना लोकसभा अध्यक्षांना एक पत्र द्यावं लागेल. त्यात आपण पक्षापासून दूर का जातोय आणि नवा गट स्थापन करून कोणत्या पक्षात जाणार याचीही माहिती त्यांना द्यावी लागते. अर्थात आता ठाकरेंचे 6 लोकसभा खासदार कोणत्या पक्षात जाणार हे काय मी सांगण्याची गरज नाहीये. म्हणून आपण दिल्लीतील घडामोडींकडे पुन्हा वळूयात. आज दिल्लीत ठाकरेंच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. सकाळी 11 वाजता संसदेच्या नव्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचं जे कार्यालय आहे तिथं खासदारांनी बैठकीसाठी वेळेत पोहोचणं अपेक्षित होतं. कारण त्या बैठकीसाठी ठाकरेंच्या लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी कालच व्हीप जारी केला होता. या बैठकीला सुरुवात झाली तेव्हापासूनच कालच्या बैठकीला असलेले 4 खासदार आजही उपस्थित होते. म्हणजे कोण कोण? तर संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार, तर लोकसभेतून अरविंद सावंत, अनिल देसाई आणि नाशिकचे राजाभाऊ वासे. उरलेले 6 खासदार संसदीय पक्षाच्या बैठकीला पोहोचलेच नाहीत. त्यामुळे त्या 6 खासदारांनी व्हीप मोडला. आता अशा परिस्थितीत गैरहजर राहणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार सावंतांकडे आहेत का? तर यावर विश्लेषकांमध्ये एकमत नाहीये. पण एक बाब मात्र नक्की की पक्षविरोधी कारवाई केल्याचा दावा करत पक्षाला त्या खासदारांवर कारवाईचा अधिकार आहे. पण त्यासाठीही पक्षानं सगळ्या बंडखोर खासदारांना कारणे दाखवा अशी नोटीस बजावत 7 दिवसांचा वेळ दिलाय. दरम्यान उद्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन असल्यानं ठाकरेंचे सगळेच खासदार मुंबईकडे रवाना झाले. त्यापैकी संजय राऊतांच्या शिवराळ भाषेची आज सर्वाधिक चर्चा झाली. काय हे डरपोक हिमत असले या ना मतदारसंघात कालपर्यंत जसे आमच्याकडे असताना एकटे फिरत होतात ना तसे फिरा. आता एकनाथ शिंदे त्यांना बॉडीगार्ड देईल, बरोबर आहे. मग त्यांना पुढे 2 पोलीसच्या गाड्या, मागे 2 पोलीसच्या गाड्या आणि ते मिलिटरीच्या वेशातले CRPFचे लोक असतात ना ते ते वगैरे त्यांना देतील आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील. आणि मंडळी, नेमक्या राऊतांच्या याच भाषेवर बोट ठेवून मित्रपक्षांसह विरोधकांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यायला सुरुवात केली. अशा भाषेमुळे पक्षाचं नुकसान झालंय, पक्ष उरणार नाही. असो, दिल्लीत जे घडलं ते पाहिल्यानंतर आता राज्यात काय काय घडलं हेही सांगूया. ठाकरेंच्या बैठकीला जे खासदार गैरहजर होते त्या प्रत्येक खासदारांच्या शहरात शिवसैनिकांचा रोष दिसून आला. धाराशिव, हिंगोली, परभणी आणि बीडमध्ये शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात घोषणाबाजी केली. बंडखोर खासदारांचे पुतळे हे जाळण्यात आले. ठाकरेंच्या शिवसैनिकांचा हाच रोष आणखी जास्त दिसू शकतो या भीतीनं सगळ्या बंडखोर उमेदवारांच्या घरांसमोर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. इतकंच नाही तर प्रत्येकाला Y+ सुरक्षा बहाल करण्यात आली आहे आणि त्यानुसार आता प्रत्येक खासदारासोबत एक अतिरिक्त सुरक्षा वाहन, 11 ते 15 सुरक्षा रक्षक, अद्ययावत शस्त्रांसह 2 ते 4 कमांडोज आणि एक पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर तैनात असणार आहे. पण काय आहे ना, आता या मिनिटाला एक गोष्ट पक्की आहे की 6 खासदार ठाकरेंसोबत नाहीयेत आणि त्यामुळेच संजय राऊतांची उद्विग्नता आणि शिवसैनिकांचा रोष हा दिसून येतोय. त्यामुळेच ठाकरेंच्या विरोधकांमध्ये कमालीचा आनंद दिसतोय. म्हणूनच जसं आम्ही सुरुवातीला म्हटलं की ठाकरेंना अनेकांनी सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी राऊतांवरही टीका सुरू केली आहे आणि म्हणूनच की काय, संजय राऊतांनी आज दिल्लीमधून निघताना थेट पलटवार केला आणि त्याची सुरुवात राऊतांनी ही गिरीश महाजनांपासून केली. एक मंत्री आहेत, लोक त्यांना पाहिले म्हणतात, गिरीश महाजन हे काय राडे करणार, हे काय राडे करणार असं गिरीश महाजन म्हणतायत. मग लपवताय कशाला? माझ्याकडे एक दिवस ईडी आणि CBI आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो. एक दिवस नाही, अर्धा तास जरी ईडी CBI माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी या गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा. आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे या व्यक्तीवर. ह्या काय समजतो स्वतःला? नाशिकच्या कुंभमेळ्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चालला हिंदुत्वाच्या नावानं. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये बेईमानी केली म्हणून ही माझी चीड आहे, बरं. म्हणून माझी हा जो संताप आहे ना,
ही शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. तुम्हाला धीर नाही. पैसे घेता आणि तुम्ही बेमानी करता. तुडवा अशा लोकांनाही बाळासाहेबांचा तेव्हा आदेश होता आणि म्हटलं ना आता ऑपरेशन तुडवा. आणि मंडळी, सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपल्याला थोड्याच वेळात चर्चा करायची आहे. त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरवर असणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये. ह्या दोघांशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. पण त्याआधी पाहूयात